मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये संपूर्ण जगभर जर आपण पाहिलं तर तणावाचं वातावरण आहे. अशातच जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातील इंदिरा युनिव्हर्सिटीमधले तब्बल 84 विद्यार्थी त्याचबरोबर 4 फॅकल्टी मेंबर हे दुबईमध्ये अडकले होते आणि ते पुन्हा एकदा सुखरूप आपल्या मायदेशी परतले आहेत. स्वतः फॅकल्टी मेंबर आपल्यासोबत आहे, जे शिक्षक वर्ग आहे ते त्या ठिकाणचं होतं. नेमकं त्या ठिकाणी काय घडलं होतं हे आपण जाणून घेणार आहोत. आता सध्या तरी ते पुन्हा आपल्या मायदेशी भारतात परतलेले आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने त्या ठिकाणची परिस्थिती होती. मॅम, खरं तर आपण पाहतोय दुबईला आपल्या दरवर्षी आपल्या कॉलेजचे विद्यार्थी जात असतात. यंदा देखील गेले होते, मात्र यंदा त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. तुम्ही त्या ठिकाणी अडकून पडले होते. कशा पद्धतीने तुम्ही पुन्हा एकदा परतला? ॲक्च्युअलमध्ये ज्या वेळेला हे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेला आम्ही फेरारी वर्ल्ड्समध्ये होतो. तर फेरारी वर्ल्डमध्ये जे होते टोटल आमचं बॅच 15मधले 42 स्टुडंट्स तिथं होते. तर त्या केसमध्ये आम्हाला तर अगोदर न्यूजमधनं काही कळालं नाही, पण आम्हाला जसंच कॉलेजमधनं युनिव्हर्सिटीमध्ये इन्फॉर्मेशन मिळालं की असं काहीतरी झालेलं आहे. सो तिथलं एन्व्हायरमेंट काय आहे, तो इमिडिएटली बाकी तिथं एन्व्हायरमेंट तर व्यवस्थित होतं, बट मुलांच्या काळजीने आम्हाला जे आहे तर ते आम्ही इमिडिएटली ॲक्शन्स अशा घेतल्या की ट्रान्सपोर्ट करून त्यांना इमिडिएटली हॉटेलला शिफ्ट केलं. आणि त्यानंतर त्या रात्री मात्र तिथे खरंच ब्लास्ट झालेले होते आणि त्याचे अलर्ट्स येत होते. त्यामुळं स्टुडंट जे होते खूप पॅनिक झाले होते. तर रात्रीच्या वेळेला मेसेज सगळ्यांच्या मोबाईलवरती आला आणि त्यानंतर स्टुडंटच्या कंटिन्यू ग्रुपवरती आम्ही मेसेज फ्लोट करत होतो की कुणीही रूमच्या बाहेर येऊ नका, तिथेच थांबा. त्या केसमध्ये मुलांना की मॅम भीती वाटते आहे, हे सगळं जे चाललं होतं ते आम्ही ते कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांना हेच आश्वासन दिलं की बाबा आपण सगळं सेफ आहोत. जे त्यांना गाईडलाईन्स दिल्या की तुम्ही कुठे थांबायचं आहे, त्या केसमध्ये मग मुलांनी ते फॉलो केलं आणि त्या रात्री प्रॉपरली व्यवस्थित सगळं, म्हणजे फार मेजर तिथं काही इश्यू झाला नाही, बट स्टुडंटची जी पॅनिक सिच्युएशन होती ती मात्र आम्हाला तिथे थोडी कंट्रोल करावी लागली. देन नेक्स्ट डे ऑनवर्ड्स मग पॅरेंट्स यांच्याशी जे आहे तर आमच्या मॅनेजमेंट टीमने इमिडिएटली गाईडलाईन्स देऊन त्यांचे मेंटर्स वगैरे जे आहे त्यांच्याशी कॉल करून मग पॅरेंट्सला कळवलं. इमिडिएटली आम्हालाही पॅरेंट्स कॉल करत होते की आमचे स्टुडंट्स, आमच्या मुलांचं हे असं असं आहे वगैरे. सो आम्ही तिथं त्याप्रमाणे काळजी घेऊन मुलांना सेफली कसं हे करता येईल, मुलांना आम्ही गाईडलाईन्स दिल्या की तुम्ही हॉटेलच्या बाहेर जायचं नाही आहे, मग पुढचे अरेंजमेंट असो सगळं आम्ही तिथल्या तिथे करून प्रॉपरली हँडल केलं सर. खरं तर इंदिरा युनिव्हर्सिटीचं जे वरिष्ठ टीचर्स आहेत, चान्सलर वगैरे सगळे जे आहे PMO असतील CMOच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. कशा पद्धतीने शासनाची यामध्ये मदत झाली असं देखील समजते. स्वतः एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तुमच्याबरोबर बातचीत केली होती, तुम्हाला धीर द्यायचा प्रयत्न केला होता. कशी मदत करण्यात आली होती? एक तर आम्हाला डेप्युटी चीफ मिनिस्टर्स यांच्याकडनं व्हिडिओ कॉलवरती मुलांशी बोलणं गेलं, प्लस आमची जी टीम होती तीही स्टुडंटशी कॉन्टॅक्ट करत होती. त्यांनाही आश्वासन देत होते की तुम्हाला, म्हणजे तुम्ही सेफ आहात आणि काळजी कशी घ्यायची ते सांगत होतो. सेकंडली आम्हाला त्याच्यामध्ये आमचे दुबईमध्ये काही ॲल्युमनाईज आहेत, त्याच्या आम्ही तरिता शंकर मॅमने ते ॲल्युमनाई स्पेशली आमच्या हॉटेलमध्ये पाठवले मुलांशी इंटरॅक्शन करायला की तुम्ही सेफ आहात, तिथं काही प्रॉब्लेम नाही आला, इन केस काही आलं तर आम्ही सगळे सपोर्टला आहोत. या सगळ्या गाईडलाईन्समुळे सगळं काही कंट्रोल करता आलं. या ठिकाणी विद्यार्थी देखील आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात. त्यांचा त्या ठिकाणचा प्रसंग कसा होता तो जाणून घेणार आहोत. खरं तर तुम्ही सगळे त्या ठिकाणी उपस्थित होतात, भीतीचं वातावरण होतं, मात्र पुन्हा एकदा सुखरूप तुम्ही या ठिकाणी पोहोचलेल. एकंदरीत काय एक्सपिरियन्स होता, काय सांगा? जेव्हा सर्वात पहिली आम्हाला न्यूज कळाली की हे सगळं झालं आहे, अलर्ट वगैरे आला होता, पहिल्यांदा एवढं वाटलं नाही, पण जेव्हा रात्री अलर्ट आला आणि मेसेज आला तेव्हा सगळ्यात जास्त आम्ही घाबरलो आणि खूप असं रडू आलं आणि घरच्यांची पण आठवण आली की हे सगळं कशामुळे झालं अचानक आमच्यासोबत. पण लगेच आमच्या टीचर लोकांचे आमच्या ग्रुपवर मेसेज आले की तुम्ही सगळे सेफ आहात, तुम्ही टेन्शन नका घेऊ. रिसेप्शनवरून आम्हाला मेसेज आले की तुम्ही सगळे सेफ आहात. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कंटिन्युअस टीचर लोकांचे दिवस रात्र, म्हणजे दिवसातून 3 वेळेस तरी त्यांचे आम्हाला मेसेज असायचे, तुम्ही ठीक आहात, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं ठीक होईल. मेन म्हणजे मला असं वाटतं टीचर लोकांचा जो सपोर्ट आहे, तरिता शंकर मॅम यांच्या सगळ्यामुळे हे सगळं झाले. आम्ही सगळे परत वापस आलो आहे आणि त्यांच्यामुळेच मे बी आम्ही परत आहोत इथे. एकंदरीत शासनामध्ये कोणाला तुम्ही धन्यवाद देऊ इच्छिता? कारण मोठे प्रयत्न झाले, तुमचं फॅकल्टी असेल, युनिव्हर्सिटी असेल, शासनाकडून मोठी मदत झाली होती. सगळ्यात आधी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानते, कारण त्यांनी जे काही 24 तासात आम्हाला विमान पाठवलं, तिथे प्रायव्हेट चार्टर्ड प्लेन पाठवलं की जेणेकरून आम्ही सगळे स्टुडंट्स एकदम सुरक्षितपणे भारतात परत येऊ शकतो. तर मी त्यांचे खूप खूप आभार मानते की आज त्यांच्यामुळे आम्ही आमच्या फॅमिली मेंबर्ससोबत आहोत आणि तिथे आत्ता जे काही सिच्युएशन आहे त्याच्यापासून आम्ही वाचलेलो आहोत आणि आम्ही इथे पुण्यात आहोत.
निश्चित आपण पाहतोय मिडल ईस्टमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये खरं तर दुबईमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील इंदिरा युनिव्हर्सिटीचे काही विद्यार्थी अडकले होते, त्याच्यावर फॅकल्टी मेंबर त्या ठिकाणी अडकले होते. मात्र शासनाने वेळेच या ठिकाणी दखल घेऊन मोठी मदत केली. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर त्यांच्या म्हणण्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नेहमी त्यांच्या संपर्कात होते आणि एक विशेष विमानाच्या साहाय्याने जे आहे हे सर्व विद्यार्थी असतील, फॅकल्टी मेंबर असतील, ते सुखरूप आपल्या मायदेशी भारतात परतलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट भानदास शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.